शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाई तर जाहीर झाली आहे. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचं काही ना काहीतरी नुकसान झालेलंच आहे. जमीन खरडून गेलेली आहे, कुठं सोयाबीन पाण्यात गेलेलं आहे, कापूस गेलेला आहे. म्हणजे असं नुकसानच नाही असा शेतकरीच नाही, काही ना काहीतरी प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान झालंय. मात्र ही नुकसान भरपाई मिळण्यासाठी काही कमी अडचणी नाहीत. आता तुम्ही इतर कोणतेही बघा सरकारचे काम, मोठमोठाले रोड होते, मोठमोठाले काही काम होते, त्याचे बिल पटकन भेटत असतील. पण शेतकऱ्याला पीक विमा असेल, हे नुकसान भरपाई असेल, याच्या भलत्या पडताळण्या कराव्या लागते, तेव्हा कुठं शेतकऱ्याच्या खात्यात हे पैसे येतात. आता सरकारनं सांगितलेले दिवाळीच्या पूर्वी, पण आता 2-3 दिवसावर दिवाळी आलेली आहे. ज्या काही जून जुलै मधल्या नुकसान भरपाई होत्या त्या काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेल्या आहेत. आता तुमच्या खात्यावर आल्या का नाही नक्कीच कमेंट करा. मात्र ही नुकसान भरपाई मिळवायची तर आपल्याला चालण्या किती आहेत बघा. एक तर अगोदर त्या नुकसान भरपाईची नोंद करावी लागते, म्हणजे त्याचा पंचनामा व्हावा लागतो. तो पंचनामा झाल्याच्या नंतर तहसीलदारामार्फत कलेक्टर मार्फत आयुक्त, मग सरकारकडे त्या अहवाल जातो आणि मग तिथून मदत निघते. आणि ती मदत निघाल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा आल्याच्या नंतर एक तलाठ्याकडून विशिष्ट क्रमांक, तो विशिष्ट क्रमांक घ्यावा लागतो, मग ई-केवायसी करावं लागते. मात्र या वर्षी त्या ई-केवायसी मधून जरशी सवलत शेतकऱ्यांना मिळालेली. मात्र आता यामध्ये काही शेतकरी असे आहेत की काही शेतकऱ्यांनी फार्मर डिजिटल आयडीच काढलेला नाही. आणि शासनानं सांगितलेले ज्या शेतकऱ्यांचा फार्मर डिजिटल आयडी असेल त्याच शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. म्हणजे आपली जी काही शेती आहे ती शेती त्या फार्मर डिजिटल आयडीशी जोडणं गरजेचं आहे. बरं, नुसती जोडणं म्हणजे नुसता एकच गट म्हणून नाही, तर एखाद्या शेतकऱ्याचे 2-4 गटात जमीन असेल तर सगळे गट त्याच्याशी कनेक्ट असल्याशिवाय त्या गटातील नुकसान भरपाई मिळणार नाही. मग आता यामध्ये काही शेतकरी असे आहेत की त्यांनी आणखी फार्मर डिजिटल आयडी काढलेली नाहीत. आता काही शेतकऱ्याचं असं आहे, फार्मर डिजिटल आयडी काढे पण 2-4 गट आहेत, त्यातले 2च गट त्या फार्मर आयडीला कनेक्ट आहेत. मग आता नुकसान भरपाई कोणती मिळणार? शासनाच्या निर्देशाने जर विचार केला तर जे 2 गट त्या फार्मर आयडीशी कनेक्ट आहेत त्याचीच मिळणार. मग राहिले आता 2 पुन्हा जर गट असतील तर त्याची नुकसान भरपाई मिळणार का नाही? मग ही जर मिळवायची असेल तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला हे फार्मर डिजिटल आयडीशी सगळे गट जोडण्यासाठी, आता आपल्याला तर काही ते ऑनलाईन मध्ये जोडता येत नाहीत, पण जर जोडायचेच असले तर आता तलाठी आणि मंडळ अधिकारी याच्या मार्फत आपल्याला जोडता येते. आणि त्याच्यासाठी आपल्याला जावं लागणार आहे तलाठ्याकडे आणि मंडळ अधिकाऱ्याकडे, कारण ते असल्याशिवाय आपल्याला ही नुकसान भरपाई मिळणार नाही. आणि हे आज नाही उद्या केव्हा ना केव्हा तरी करावंच लागणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर असे जे काही शेतकरी असतील की ज्यानं फार्मर आयडीच काढला नाही किंवा ज्यांचे सगळे गट त्या फार्मर आयडीशी जोडलेले नाहीत, तर त्यानं लवकरात लवकर जोडून घ्यावेत. कारण हे जोडल्याशिवाय आपल्याला यापुढं ना नुकसान भरपाई, ना पीक विमा भरता येणार, ना महाडीबीटीच्या योजना घेता येणार, ना बँकेचं क्रॉप लोन घेता येणार. कारण तो फार्मर डिजिटल आयडी म्हणजे आता शेतकऱ्यांसाठी इतका महत्वाचा झालेला आहे की या सगळ्या गोष्टी त्या फार्मर आयडीशी येऊनच भेटतात. त्यामुळे जर ही नुकसान भरपाई मिळवायची असेल तर लवकरात लवकर हे काम करा आणि आपली जी काही नुकसान भरपाई मिळणार आहे त्यासाठी रेडी व्हा. धन्यवाद.